हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर रावहरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. फ्रेंड्स, आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आपला इन्फ्लुएन्स सायकोलॉजी सिरीजचा शेवटचा व्हिडिओ आणि सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. आजपर्यंत आपण इन्फ्लुएन्स सायकोलॉजीमध्ये 9 व्हिडिओज पाहिले आहेत, ज्याच्यामध्ये आपण माणसाच्या बिहेवियरल पॅटर्न आणि वेगवेगळ्या अजून सवयींबद्दल आणि कसं माणसाला इन्फ्लुएन्स करायचं याबद्दल माहिती घेतली आहे. या व्हिडिओमध्ये आपण त्या सगळ्यांचा एक आढावा घेणार आहोत आणि ऍक्च्युअली इन्फ्लुएन्स कसं होतं ते पण थोडंफार प्रमाणात समजून घेणार आहोत. तर आजचा जो आपला टायटल आहे मित्रांनो व्हिडिओचा तो आहे, लोक तुमच्यासाठी बदलत नाहीत, ते स्वतःबद्दलच्या इमेजसाठी बदलतात. पीपल चेंज व्हेन यू चेंज हाऊ ते सी देमसेल्व्स. म्हणजे काय की ते स्वतःला कसं पाहतात हे जेव्हा ते बदलतात तेव्हा लोक स्वतः चेंज व्हायला सुरुवात होते. तर मित्रांनो, जर आजच्या व्हिडिओची आपण कोर सायकोलॉजी पाहिली तर ती काय आहे, आपण एखाद्याला म्हणतो तू बदलला पाहिजेस. आपण जेव्हा असं म्हणतो तेव्हा काय होतं, ती व्यक्ती आपल्याला रेजिस्ट करते, ती आपल्याला प्रतिकार करते. पण जर आपण त्याला अशी आयडेंटिटी दिली, तू एक जबाबदार माणूस आहेस, मला माहित आहे तू हे काम चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतोस, त्यावेळेस काय होतं मित्रांनो, त्यावेळेस असं होतं की त्यावेळेस त्याचं बिहेवियर बदलण्याची शक्यता ही जास्त वाढते. कारण माणूस जो आहे ना तो फक्त ऍडवाइस जे आपण त्याला देतो ते फॉलो करत नाही. तो काय करतो, तो स्वतःबद्दलच्या इमेजशी कन्सिस्टंट राहण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो स्वतःची जी इमेज आहे तो जपण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, जर आजचा आपला पहिला मुद्दा जो आहे तो आपण पाहिला तर तो काय, मी तुम्हाला एक अनकम्फर्टेबल क्वेश्चन विचारतोय मित्रांनो. काय तुम्हाला एखाद्या व्यक्तीला बदलायचं आहे का? तुमचा पार्टनर, तुमचा एम्प्लॉई, तुमचा फ्रेंड, तुमचं मूल, किंवा तुम्हाला कधी स्वतःला बदलायचं आहे का? जर तुम्हाला हे सगळं करायचं असेल तर मग आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. कोणती गोष्ट? लोकांना तू चुकीचा आहेस हे सांगितलं जर आपण तर ते क्वचितच स्वतःला बदलायचा प्रयत्न करतात. पण जर आपण त्याला असं सांगितलं की बाबा रे, मला असं वाटतं की तू ही गोष्ट अशा पद्धतीने अजून चांगली करू शकतोस, तर मग तो आपण जो सल्ला त्याला दिलाय तो स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करू शकतो मित्रांनो. तर आपला जो दुसरा मुद्दा आहे तो हा आहे मित्रांनो, वी बिकेम व्हॉट वी बिलीव्ह वी आर. म्हणजे काय, गौतम बुद्धांनी सांगून ठेवलेलं आहे, व्हॉट यू थिंक यू बिकेम. म्हणजे तुम्ही जसा विचार करता तसंच तुम्ही होता. तर आता हेच आपण या पॉइंट मध्ये समजून घेणार आहोत मित्रांनो. जर एखाद्या व्यक्तीला आपण सतत असं सांगितलं की तू केअरलेस आहेस, तू निष्काळजी आहेस, तर तो त्याच्या आयडेंटिटीशी कनेक्ट होतो. म्हणजे तो शब्द, ती जी केअरलेस पण आहे तो त्या व्यक्तीची आयडेंटिटी बनतो आणि मग हळूहळू त्या व्यक्तीला असं वाटू लागतं की आपण केअरलेसच आहोत आणि त्यामुळे तो व्यक्ती अजून त्याच पद्धतीने वागायला लागतो. पण जर आपण त्या व्यक्तीला सांगितलं तू नॉर्मली रिस्पॉन्सिबल आहेस, पण तुझ्याकडून ही एक गोष्ट अशी आहे जी की मिस झाली आणि मला असं वाटतं की तू ही गोष्ट सुधारावीस, तर त्याच्या समोर स्वतःची एक इमेज तयार होते. काय इमेज तयार होते की तो रिस्पॉन्सिबल आहे, पण त्याच्याकडून ही मिस्टेक झाली आणि ती मिस्टेक त्याला सुधारायची आहे. मग अशा वेळेस तो काय करतो मित्रांनो, तो ती मिस्टेक सुधारवायचा प्रयत्न करतो. कारण त्याला स्वतःची इमेज अशी वाटत असते की नाही, मी एक रिस्पॉन्सिबल व्यक्ती आहे आणि ही माझ्याकडून चुकलंय आणि म्हणून हे मला नीट करावं लागणार आहे. सिंपल आहे मित्रांनो, फक्त आपण शब्द बदलले आणि त्या शब्दाचा आपला जो आहे, आपण शब्द बदलले की त्याचा मिनिंग बदलला आणि तो मिनिंग बदलल्यामुळे एक माणूस बदलायला चालू होतो मित्रांनो. आता आपण हे समजून घेऊया की याच्यातले पॉवरफुल लाईन मी तुम्हाला देतोय. माणूस जर आपल्याला बदलायचा असेल तर तो बदलण्यासाठी त्याची चूक त्याला दाखवण्यापेक्षा तो कोण होऊ शकतो हे जर आपण त्याला दाखवून दिलं तर तो बदलण्याची शक्यता जास्त असते. आता हेच आपण आपल्या उदाहरणातून पाहिलं मित्रांनो. त्याला जर सांगितलं की तू चुकलेला आहेस तर तो चुकच करत राहील. पण जर त्याला आपण हे सांगितलं की नाही, तू एक रिस्पॉन्सिबल व्यक्ती आहेस, पण मला असं वाटतं की हे तुझ्याकडून मिस झाले, तर तो स्वतःला रिस्पॉन्सिबल कन्सिडर करतो आणि हेच बदलतं मित्रांनो. इथेच मग सगळ्या गोष्टी बदलायला चालू होतात. आता मित्रांनो, आपला जो तिसरा मुद्दा आहे तो सर्वात महत्वाचा, तो असा की लेबल्स कॅन डिस्ट्रॉय ऑर बिल्ड द पीपल. म्हणजे काय, आपण लोकांना लेबल्स देतो. तुम्ही कधी कधी बोलताना म्हणता तू काय केअरलेस आहेस रे, तू बावळट आहेस. आपण मित्रांमध्येही बोलतो, कधी आपण आपल्या पार्टनरला बोलतो, एम्प्लॉईला बोलतो, तुम्हाला इतकी गोष्ट लक्षात येत नाही का
केअरलेस आहात तुम्ही, किंवा अशा पद्धतीने आपण बोलत असतो. जसं की आपण ही लेबल्स पाहूयात. पहिलं म्हणजे आपण लेझी बोलतो. कधी कधी आपण म्हणतो की तू ह्या गोष्टीमध्ये खूप वीक आहेस, किंवा त्याला म्हणतो की हे तू खूप डिफिकल्ट व्यक्ती आहेस, तू किचकट माणूस आहेस. किंवा आपण एखाद्या व्यक्ती म्हणतो यू आर इंटेलिजंट, तू हे खूप इझी पद्धतीने केलंस, तू खूप इंटेलिजंट आहेस, तू रिस्पॉन्सिबल आहेस, तू एक लीडर आहेस. आणि मग काय होतं मित्रांनो, जेव्हा आपण हे लेबल्स त्यांना देतो त्यावेळेस हळूहळू ती लेबल्स त्यांच्या बिहेवियरवर परिणाम करू लागतात, आणि तसं त्यांचं बिहेवियर त्या लेबल्स प्रमाणे व्हायला लागतं. म्हणून लीडरशिप म्हणजे काय ना मित्रांनो, फक्त इन्स्ट्रक्शन्स देणं नाहीये. लीडरशिप म्हणजे एक आयडेंटिटीची आहे, एखाद्या व्यक्तीची जी आयडेंटिटी आहे ती आयडेंटिटी इन्फ्लुएन्स करणं आहे मित्रांनो. आता आपण आपल्या चौथ्या मुद्द्याकडे येऊ मित्रांनो. आपला चौथा मुद्दा आहे व्हाय प्रेज कॅन बी मोर पॉवरफुल दॅन क्रिटिसिझम. म्हणजे एखाद्या व्यक्तीला प्रेज करणं, एखाद्या व्यक्तीला त्याचा सन्मान करणं, त्याला चेरिश करणं, हे त्याला क्रिटिसाइज करण्यापेक्षा किती जास्त पॉवरफुल आहे ते आपण पाहूयात मित्रांनो. आपण एपिसोड 1 मध्ये क्रिटिसिझम बद्दल बोललो होतो मित्रांनो. इथे आपण त्याच्या उलट बोलणार आहोत, त्याच्या उलट आपण पाहणार आहोत. क्रिटिसिझम काय सांगतं, तू काय चुकीचं केलंस, आणि रिकग्निशन काय सांगतस, तुझ्यामध्ये काय चांगलं आहे. आणि जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या क्वालिटीला रिकग्नाइज करतो त्यावेळेस समोरची व्यक्ती काय करते, तीच क्वालिटी परत शोकेस करण्यासाठी प्रयत्न करते, आणि त्यातून तो चांगला आउटपुट देण्याचा प्रयत्न करते मित्रांनो. आता आपला जो पाचवा मुद्दा आहे तो हा आहे मित्रांनो की गिव्ह पीपल अ रेप्युटेशन टू लिव्ह अप टू. म्हणजे काय, त्यांना एक रेप्युटेशन देणं स्वतः सोबत जगण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी. हा कार्नेगीचा जो कार्नेगी आहे त्याच्या विचारांचा एक पॉवरफुल ऍप्लिकेशन पॉइंट आहे मित्रांनो. कसा, एखाद्या व्यक्तीला तू इरिस्पॉन्सिबल आहेस असं म्हणण्याऐवजी जर आपण त्याला असं म्हणलं तू जबाबदारी घेऊ शकणारा माणूस आहेस, तर अशा वेळेस काय होतं, अशा वेळेस आपण त्याला फक्त कॉम्प्लिमेंट देत नसतो, आपण त्याला फक्त प्रेज करत नसतो मित्रांनो, तर आपण त्या व्यक्तीच्या नजरेत त्याच्या स्वतःबद्दल एक स्टँडर्ड तयार करत असतो. काय की तू एक जबाबदारी घेऊ शकणारा माणूस आहेस. मग त्या व्यक्तीच्या नजरेमध्ये हे स्टँडर्ड तयार होतं की होय, मी एक जबाबदारी घेऊ शकणारा माणूस आहे. आता आपण याची रिअल लाईफ ऍप्लिकेशन्स पाहू मित्रांनो. हीच आपला पुढचा मुद्दा आहे. आता रिलेशनशिप मध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो, तू माझं ऐकत नाहीस, याच्याऐवजी जर आपण असं बोललो की मला माहित आहे तू माझं समजून घ्यायचा प्रयत्न करतोयस, हे जास्त बेटर ठरतं. वर्क प्लेस मध्ये जर आपण आपल्या एम्प्लॉयला असं म्हणलो तू नेहमी चुका करतोस, तर हे चुकीचं ठरतं. मग तो स्वतःला चुका करणारा समजू लागतो. पण जर आपण त्याला असं बोललो मित्रांनो की तुझ्याकडून क्वालिटी वर्क अपेक्षित आहे, म्हणून आपण ही गोष्ट थोडी सुधरूया, तर तो त्या गोष्टीला ऍक्सेप्ट करतो मित्रांनो. पॅरेंटिंग मध्ये जर आपण पाहिलं, आपण जर असं म्हणलो की तो खूप केअरलेस आहे, हे चुकीचं ठरतं मित्रांनो. पण जर आपण असं म्हणलो की तू रिस्पॉन्सिबल होऊ शकतोस, मला तुझ्याकडून हे अपेक्षित आहे, तर त्यावेळेस ती व्यक्ती ती गोष्ट बदलण्याचा प्रयत्न करते मित्रांनो. आपला जो पुढचा जो मुद्दा आहे मित्रांनो तो हा आहे बट डोंट यूज दिस टू मॅनिप्युलेट पीपल. म्हणजे लोकांना मॅनिप्युलेट करण्यासाठी आपण हे नाही वापरलं पाहिजे मित्रांनो. इन्फ्लुएन्स आणि मॅनिप्युलेशन मध्ये थोडा फरक आहे मित्रांनो. काय, जर तुम्ही फेक प्रेज करून एखाद्या व्यक्तीकडून एखादं त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असाल, त्याच्याकडून एखादं काम करून घेण्याचा प्रयत्न करत असाल, तर ते इन्फ्लुएन्स नाहीये मित्रांनो. रिअल इन्फ्लुएन्स म्हणजे समोरच्या व्यक्तीमधील जी चांगली क्षमता आहे ती पाहणं आणि ती क्षमता त्याच्यामधून काढून बाहेर आणणं आणि त्याचा उपयोग करून घेणं, त्याला मदत करणं, ही म्हणजे आहे रिअल इन्फ्लुएन्स. तर मित्रांनो, आता हा आपला जो 8वा मुद्दा आहे त्यामध्ये आपण काय पाहणार आहोत, तो फायनल सिरीज रिकग्निशन. म्हणजे काय, आपण एपिसोड 1 पासून एपिसोड 10 पर्यंत काय काय पाहिलं आहे याचा एक आपण क्विक रिव्ह्यू घेणार आहोत. तर काय, जर आपल्याला मित्रांनो कोणाला इन्फ्लुएन्स करायचं असेल तर पहिली गोष्ट आपण काय करायला पाहिजे, त्याचा इगो समजून घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्या व्यक्तीला आपण इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. तिसरी गोष्ट काय, आपण आपला स्वतःचा राग कंट्रोल केला पाहिजे, अँकर कंट्रोल केलं पाहिजे. अँगर मॅनेजमेंट आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने जमलं पाहिजे. चौथी गोष्ट काय आहे, त्यांना कसं फील होतं, त्यांना काय फील होत आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. पाचवी गोष्ट, लायकेबल होण्यापेक्षा
जेन्युअनली इंटरेस्टेड राहणं हे जास्त गरजेचं आहे मित्रांनो. एखादी व्यक्तीने आपला आपण आवडणं त्याच्यापेक्षा आपण जेन्युअनली त्या व्यक्तीसोबत कनेक्ट राहणं हे फार जास्त महत्वाचं आहे. लिसन करा म्हणजे काय, समोरची व्यक्ती आपल्याशी काय बोलते आहे हे योग्य पद्धतीने ऐकून घेणं. त्याच्यानंतर लोक आपल्याबद्दल काय परसेप्शन बनवत आहेत हे योग्य पद्धतीने समजून घेणं आणि त्यांचं ते परसेप्शन बदलण्यासाठी प्रयत्न करणं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा मित्रांनो, प्रत्येक आर्ग्युमेंट जिंकण्याची गरज सोडा. प्रत्येक आर्ग्युमेंट ही जिंकलीच पाहिजे असं गरजेचं नाहीये मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं, पर्सुएशन मध्ये त्यांना विचार करू द्या, म्हणजे त्यांना स्वतःच्या गोष्टी पर्सू करू द्या, त्यांना स्वतःला समजून घेऊ द्या. आणि सगळ्यात शेवटी मित्रांनो, त्यांना ते स्वतः कोण होतात, ते काय बनू शकतात हे जर आपण त्यांना योग्य पद्धतीने दाखवून दिलं तर आपण त्या व्यक्तीला आपल्या सगळ्या ह्या वागण्याने इन्फ्लुएन्स करू शकतो. ऍट द एंड मी तुम्हाला सांगेल मित्रांनो की इन्फ्लुएन्स म्हणजे लोकांना कंट्रोल करणं नाही. इन्फ्लुएन्स म्हणजे तुमच्या प्रेझेन्समुळे एखाद्या व्यक्तीला स्वतःची जी बेटर व्हर्जन आहे ती दिसायला लागणार. त्यानंतर काय आहे ना मित्रांनो, लोक स्वतःसाठी बदलतात, ते आपल्यासाठी बदलत नाहीत, ते स्वतःची इमेज जपण्यासाठी बदलत असतात मित्रांनो. म्हणून पुढच्या वेळेस जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीला बदलायचं असेल मित्रांनो, तर हे बदलण्या अगोदर त्याला एक प्रश्न विचारा की तुला कोण बनायचं आहे. कदाचित त्याला बदलण्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीला पुश करण्याची गरजच नाही पडणार. त्याला फक्त तो कोण होऊ शकतो हे जर आपण योग्य पद्धतीने दाखवून दिलं तर दॅट इज द रिअल इन्फ्लुएन्स. दिस इज इट फॉर टुडे मित्रांनो. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल रिसेट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. थँक्यू.